स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये, न्यू लाईफस्टाईल ह्या चॅनलवरती. तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर आज मी ब्लॉग लेट बनवत आहे. याचं कारण असं काही कारण नाही कारण म्हणजेच आज कपडे वगैरे वॉश केले खूप जास्त आणि केसाला मेहंदी वगैरे लावली होती. बघू शकता, ब्राऊन दिसत आहे का? तर खूप लेट अंघोळ केली, मग मेहंदी लावली होती. त्या कारणामुळे मी काही ब्लॉग मग बनवला नाही लवकर. तर तुमच्यासोबत शेअर करायची या गोष्ट माहिती आहे तुम्हाला की ट्यूजडेपासून मी जॉबला जाणार आहे. तर मी काही जायच्या आधीच मला असं होऊन राहिलं. तर आता माहीत नाही पहिला दिवस कसा जाते. तर उद्या थोडं लवकर बोलवलं आहे, कारण की ते डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करायचे आहे, फॉर्म वगैरे भरायचा आहे. आणि ते काय म्हणत होते माहिती नाही, ते फक्त डॉक्युमेंटचं सांगत होते की रेडी वगैरे करायचं आहे म्हणून. तर आता ते उद्या गेल्यावरच समजेल. तर मग मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणारच मित्रांनो कसं आहे काय नाही. ठीक आहे, तर मी सध्या तुमच्यासोबत शेअर करणार नाही की मी कोणता जॉब करत आहे. ठीक आहे, तर करेलच काही दिवसानंतर. ठीक आहे, तर आज मिनी ब्लॉग पण व्यवस्थित आलेला नाही आहे. खूप कमी म्हणजे हे टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये, कारण मला आधीच लेट झालं होतं कामाला. कपडे वगैरे खूप जास्त वॉश केले होते आणि केस थोडे हे वाटत होते म्हणून मेहंदी लावली. तर त्याच्यामध्ये मी मेथीदाणा ॲलोवेरा वगैरे टाकलेला होता. तर तुम्हाला माहीतच आहे ॲलोवेरा टाकते तर मी त्याच्यामध्ये. तर आज हजबंड माझ्यासोबत भांडण करत होते, पण मी प्रेमामध्ये नेलं, लाडामध्ये तर भांडणावर आले होते, पण मग मी ते हसण्यावर नेलं. मला सर्दी झालं का वाटत आहे मित्रांनो कालपासून, म्हणजे नाक वाहून राहिलं. तर आता माहीत नाही काय होते. तर माझ्या फ्रेंडला कॉल नाही केला आणि आज मैत्रिणीच्या रूमवर काही गेली नाही, कामं होते तर घरीच होती. मग तर आता स्वयंपाक वगैरे करत नाही, कारण की सकाळचंच आहे त्याच्यामुळे. म्हणून तर आता गेली होती थोडी बाहेर, थोडी बॅग वगैरे आणली माझ्यासाठी, कारण माझ्याकडे ऑलरेडी बॅग आहे पण त्याची चेन तुटलेली आहे. म्हणजे चेन खराब झालेली आहे, तुटलेली नाही आहे, खराब झालेली आहे. म्हणजे असे लावायला गेलं तर ते लागत नाही. आणि कसं आहे पहिला दिवस आहे तर डबा वगैरे न्यावं लागेल ना म्हणून. तर आता माहिती नाही तिथे मिळते की नाही मिळत जेवण, माहीत पडेलच नंतर. तर मी आता सरांना कॉल केला होता किती वाजता येऊ म्हणून, तर ते म्हणाले 11 वाजता ये. तर मी शूज वगैरे स्वच्छ करून ठेवले आहे. तर मी गेली होती आता बाहेर थोड्या वेळासाठी, तर सेलमध्ये. आमच्या खाली जो पप्पी आहे ना तो मस्त ओरडते जोरात. आता त्याचा आवाज वाढला आणि सगळे गेले जॉबला. तर फक्त आजीजीला सुट्टी होती आणि संकेतला होती. तर माहीत नाही त्याची तिकीट बुक होणार होती आज, तर ते झाली की नाही झालीच नसेल, कारण तो तिकडेच आहे मित्रांकडे. सकाळपासून गेला. तर मला वाटलं मीटिंगला गेला असेल. मी म्हणलं कोण आलं, कारण इथून येणं जाणं करतच राहतात, कारण वरतं फ्लोअर आहे मित्रांनो. म्हणून माझा आवाज थोडा कमी येत आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे 2-3 दिवस झाले मला बरं नाही आहे, म्हणून चेहरा पण चिमला माझ्या बघा. तुम्ही म्हणाल ते कशाचं सामान आहे, खूप दिवसापासून दिसते. तर ते गौरीचं सामान आहे, वर ठेवलं होतं आणि म्हणजे ते नेणार होती पण नेलं नाही तिने, तर म्हणून तिथंच काढून ठेवलं आहे एवढ्या दिवसाचं. म्हणून ते काही वर तर ठेवलं नाही मी. तुम्हाला माहीतच आहे मी पेस्ट कंट्रोल केलेलं होतं, तर सगळं सामान एक साईड लावलेलं आहे, माहीत आहे ना. तर मग आता ते वर तर कसं टाकणार, कोण उचलून देणार, घरी कोणी राहत नाही. मी तुम्हाला तर माहीतच आहे मी एकटीवर चढली, एकटीने पूर्ण सामान हे केलं. मग म्हणून मला करूशा नाही वाटत. का बरं, कारण हे कॉकरोच आणखी होते. केलं साफसफाई आणि मग ते संपलं तर चांगलं वाटते, बरोबर ना. आणखी करा, आणखी कॉकरोच येते, आणखी करा, आणखी करू, डोकं खराब होऊन जाते पूर्ण. तर आता बघते काय होते. तर माझी मम्मी म्हणत होती
तुला करता येते का ते काम, जमल की नाही, तुला येते का. तर आपण जोपर्यंत मेहनत करू नाही, जोपर्यंत ट्रेनिंग घेणार नाही कोणत्याही गोष्टीची, तोपर्यंत येईल का आपल्याला नाही. तर आपण ती गोष्ट साध्य करायसाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, थोडं समजून घ्यावं लागेल. अहो आता काय होते, शेअर तुमच्यासोबत नक्की करेन. ओके. तर आता मी चहा वगैरे पिली, जेवण नाही केलं कारण की दुपारीच केलं होतं लेट जेवण आणि मला भूकही नाही लागत आज संध्याकाळी. कारण तुम्हाला माहीतच सांगितलं मी की माझं पोट दुखते तेव्हा मला भूकच नाही लागत, अजिबात नाही लागत. मग मी जेवतही नाही. मग जर यांनी काही आणलं थोडंसं तर मग 12-12:30ला खाऊन घेते थोडंसं. रोज तर हे आणत नाही. बघा केस वाढले ना, कलर दिसून राहिले ना मस्त. मला खूप आवडते कलर. तर आता मेहंदी लावली, पहिला दिवस आहे, थोडं रफ वाटणं, मग नंतर ते सिल्के येत असतात. तुम्हाला ट्रिक सांगितली आहे, ते तुम्ही यूज करून बघा, त्याच्याने खरंच केस चांगले होत असतात. ब्राईटनेस वाढवून राहिली पण वाढून नाही राहिला, वाढते. हां तर आता आणखी भेटू थोड्या वेळात. स्वयंपाक करणार नाही तर ॲक्च्युली माझ्या भावाची तिकीट झालेली आहे बुक, म्हणजे फायनल झालेली आहे 11:23:45 म्हणजे 11:45. तर स्वयंपाक केला, त्याला चपात्या करून दिल्या म्हणजे डबा नेईल ना तो, आणि अंड्याची चटणी करून दिली. तर आता झाले बघा, हात तेलकट आलेला आहे, हात धुतला तरी ऑइलीच आहे. तर मम्मीसोबत बोलत होते आतापर्यंत, तर भांडे थोडे वॉश करायचे आहे, तर ते करून घेईल. तर तो जाईल, तो गेला आता फ्रेंडला भेटायला, म्हणजेच भेटून घेईल, म्हणजे तो 4-5 दिवस राहणार कदाचित तिकडे आणि मग येणार. तर सर म्हणते की आता ज्यांना भेटून यायचे या, मग मार्च-एप्रिलमध्ये जास्त बिझी राहील म्हणून. तर तो म्हणून आता चालला, तसंही आठवण आली असेल ना म्हणून. तर म्हणून तो गेला. तर आता मी मग आमचं टमाटरचं आरण होतं आणि भात आणि पोळ्या बनवल्या आणि त्याला पराठे टाकून दिले 5-6, जास्त नाही दिले, नाही तर तो तसाच ठेवून देते, खात नाही. तर तो आज निघेल तर उद्या सायंकाळी पोचेल 9 वाजता, त्याची तिकीट आलेली आहे. तर आज घाईघाईमध्येच ब्लॉग बनवला, यासाठी सॉरी. तर हजबंडचा कॉल आलेला होता, त्यांनी मला तिकीट वगैरे पाठवली माझ्या याच्यावरती, आणि त्यांची सुट्टी आहे उद्याला, म्हणजे मंगळवारला हा ब्लॉग येईल तुम्हाला. तर त्यांची सुट्टी आहे उद्याला माझ्या हजबंडची, आणि मी ड्युटीवर जाणार सुट्टीच्या दिवशी. नाही तर आम्ही फिरायला जात असतो. आता असं होईल, आता माहीत नाही, हर हप्त्याला कधी त्यांना सुट्टी राहील, कधी मला नाही राहील, कधी मला राहील, कधी त्यांना नाही राहील, असं होईल. आता माहीत नाही मित्रांनो काम कसं आहे, तर पहिल्या दिवशी जाऊन समजेल काय होते, तर माहीत नाही. ठीक आहे. तर तसं तुमच्यासोबत मी शेअर करीनच काय होते काय नाही, आणि तसंही पायीच जावं लागेल, तेवढं लांब तर नाही आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, मी तुम्हाला सांगितलेलं होतंच, ओरियन मॉल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच माझं काम कसं आहे. ठीक आहे. तर बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा सांगा, म्हणजेच कोणत्या सिटीमधनं. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि नक्की करा, आणि असे सपोर्ट करा मित्रांनो. बाय.